नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण IMP अशा चालू घडामोडी बघणार आहेत. पहिला प्रश्न आहे आपला 18वी लोकसभा निवडणूक ही किती टप्प्यांमध्ये पूर्ण झाली होती? मित्रांनो हे बघा 7 टप्प्यांमध्ये 18वी लोकसभा निवडणूक या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. 21 मार्च 2024 रोजी प्रथमच आण्विक ऊर्जा शिखर परिषद कुठे आयोजित केली होती? मित्रांनो ही ब्रुसेल्स, बेल्जियम या ठिकाणी मित्रांनो प्रथमच आण्विक ऊर्जा शिखर परिषद आयोजित केली होती. पुढचा प्रश्न आहे भारतीय साक्ष अधिनियम 2023 बद्दल खालील तथ्य आपल्याला विचारामध्ये घ्यायचे आहे. तर मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं हे तथ्य कशा प्रकारे आपल्याला दिलेले तर बघा हे तिन्ही तथ्य एकदम योग्य आहेत. बघा लक्षात ठेवायचं BSA 2023 ने तोंडी पुरावा इलेक्ट्रॉनिक स्वरूपामध्ये सादर करण्याची परवानगी या ठिकाणी देण्यात आली आहे. त्याच्यानंतर भारतीय साक्ष अधिनियम 2003 ने डिजिटल आणि इलेक्ट्रॉनिक्स नोंदींना 57 अंतर्गत प्राथमिक पुरावा म्हणून या ठिकाणी मान्यता मिळालेली. आणि त्याच्यानंतर BSA 2023 सुनिश्चित करते की डिजिटल किंवा इलेक्ट्रॉनिक नोंदींना इतर दस्तऐवजाप्रमाणेच कायदेशीर प्रभाव, वैधता आणि अंमलबजावणी असेल. म्हणजे हे सगळे विधान मित्रांनो सत्य आहेत. कृषी दुष्काळ कसा परिभाषित केला जातो? तर मित्रांनो मातीमधील कमी ओलावा यावरच हा या ठिकाणी परिभाषित केला जातो. फ्लेमिंगो उत्सव कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? तर मित्रांनो हा आंध्र प्रदेशमध्ये फ्लेमिंगो उत्सव साजरा केला जातो. कुठं? आंध्र प्रदेशमध्ये. पुढचा प्रश्न आहे लोकसभेवर राज्यनिहाय सर्वात जास्त सभासद कोणत्या राज्यातून निवडून जातात? तर UP मधून म्हणजे उत्तर प्रदेशमधून मित्रांनो सर्वात जास्त सभासद निवडून जातात. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी म्हणजे NDA ही कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? मित्रांनो ही पुणे जिल्ह्यामध्ये बघा NDA स्थित आहे. लक्षात ठेवायचं आहे पुणे जिल्ह्यामध्ये. पुढीलपैकी कोणता देश हा सार्कचा सदस्य नाही? पुढीलपैकी कोणता देश हा सार्कचा सदस्य नाही? तर चीन मित्रांनो या ठिकाणी सार्कचा सदस्य नाही. पुढचा प्रश्न मित्रांनो प्रवासी भारतीय दिवस हा प्रत्येक वर्षी कोणत्या महिन्यामध्ये साजरा केला जातो? तर जानेवारीमध्ये मित्रांनो हा साजरा केला जातो. टिंबटिंब ह्या शहराला 2023चा जागतिक ट्री सिटी पुरस्कार मिळाला आहे. तर मुंबई या शहराला मित्रांनो 2023चा जागतिक ट्री सिटी पुरस्कार मिळालेला आहे. महाराष्ट्रामधील पहिलं GI मानांकन मिळालेली पहिली वस्तू कोणती आहे? तर चादरी. लक्षात ठेवायचं सोलापुरी चादरला मित्रांनो पहिला GI टॅग मिळालेला आहे. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे सर्वोत्कृष्ट ग्रामीण पर्यटन व्हिलेज स्पर्धेमध्ये कोणत्या गावाची निवड झालेली आहे? तर पाटगाव, कोल्हापूर. मित्रांनो याची या ठिकाणी बघा निवड झालेली आहे. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर पहा राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स धोरणानुसार महाराष्ट्रामधील पहिला इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर कोणत्या ठिकाणी उभारण्यात येत आहे? तर मित्रांनो राष्ट्रीय इलेक्ट्रिक धोरणानुसार बघा या ठिकाणी रांजणगाव, पुणे या ठिकाणी मित्रांनो पहिला इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर या ठिकाणी उभारण्यात येत आहे. पुढचा प्रश्न बघा लोकसभा आणि विधानसभांमध्ये महिलांना 33% आरक्षण देणारे कितवी घटना दुरुस्ती? मित्रांनो तर 106वी घटना दुरुस्ती बघा महिलांना 33% आरक्षण देण्यासाठी. पुढचा प्रश्न बघा वर्ष 2023च्या 80व्या गोल्डन ग्लोब पुरस्कारामध्ये नाटू नाटू या गाण्याला सर्वोत्कृष्ट गाणे म्हणून पुरस्कार मिळाला. नाटू नाटू गाणे हे RR या चित्रपटामधील असून या गाण्याचे गायक कोण आहेत? बघा कालभैरव आणि राहुल सिप्लीगंज हे या गाण्याचे गायक आहेत. देशामध्ये 2024च्या लोकसभा निवडणुका टिंबटिंब टप्प्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये कितव्या टप्प्यामध्ये पार पडल्या? तर देशामध्ये बघा 7 टप्प्यांमध्ये आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये 5 टप्प्यांमध्ये मित्रांनो लोकसभा निवडणूक पार पडली. स्वामी दयानंद सरस्वती यांची 2023 मध्ये कितवी जयंती साजरी करण्यात आली? तर स्वामी दयानंद सरस्वती यांची बघा 200वी या ठिकाणी जयंती साजरी करण्यात आली. बघा हा पण प्रश्न पेपरला विचारला होता पोलीस भरतीला. छत्रपती शिवाजी महाराजांची ऐतिहासिक वाघनखं परत आणण्यासाठी महाराष्ट्र सांस्कृतिक मंत्रालयाने लंडनमधील कोणत्या संग्रहालयाबरोबर सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे? तर व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट संग्रहालय. लक्षात ठेवायचं आहे व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट संग्रहालय. पुढील पिढीसाठी धूम्रपान प्रतिबंधित करणारा जगातील पहिला कायदा कोणत्या ठिकाणी या ठिकाणी मंजूर केला आहे? तर न्यूझीलंडमध्ये मित्रांनो हा कायदा मंजूर केला आहे. पुढचा प्रश्न बघा सर्व महानगरामध्ये गटारे स्वच्छ करण्यासाठी रोबोटिक तंत्रज्ञान वापरणारे पहिले राज्य कोणतं आहे? तर बघा केरळ हे राज्य. लक्षात ठेवायचं केरळ. महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळाने मधाचे गाव म्हणून कोणतं गाव विकसित केलं आहे? तर मांगर हे गाव मित्रांनो विकसित केलं आहे. लक्षात ठेवायचं आहे मांगर हे गाव विकसित केलं आहे. स्वच्छ मुख अभियानाच्या अंतर्गत महाराष्ट्राचा स्माईल अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर सचिन तेंडुलकरची मित्रांनो या ठिकाणी स्वच्छ मुख म्हणून बघा लक्षात ठेवायचं स्वच्छ मुख अभियानाअंतर्गत महाराष्ट्राचा स्माईल अँबॅसेडर म्हणून सचिन तेंडुलकरची या ठिकाणी नियुक्ती केलेली आहे. राज्यामधील पहिलं फुलपाखराचं गाव म्हणून कोणत्या गावाला घोषित करण्यात आलेलं आहे? तर पारपोली. मित्रांनो पारपोली गावाला या ठिकाणी पहिलं फुलपाखराचं गाव म्हणून बघा
घोषित करण्यात आलेला आहे. आपत्ती व्यवस्थापनावरील जागतिक काँग्रेसने सन 2024चं आयोजन कुठे केले होते? तर मुंबईमध्ये मित्रांनो याचं आयोजन करण्यात आलं होतं. काजू संशोधन केंद्र आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणत्या ठिकाणी आहे? तर वेंगुर्ला या ठिकाणी मित्रांनो काजू संशोधन केंद्र आपल्याला पाहायला मिळतं. महाराष्ट्रामध्ये किती टप्प्यामध्ये 18व्या लोकसभेच्या निवडणुका घेण्यात आल्या? तर मित्रांनो 5 टप्प्यांमध्ये या ठिकाणी आपलं करेक्ट आन्सर आहे. मनिका बात्री कोणत्या खेळाशी संदर्भामध्ये आहे? तर मित्रांनो ही टेबल टेनिस या खेळाशी संदर्भामध्ये कोण? मनिका बात्री टेबल टेनिस या खेळाशी संदर्भामध्ये आहे. अविनाश साबळे हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर मित्रांनो ट्रॅक अँड फील्डमध्ये मित्रांनो अविनाश साबळे या खेळाशी संदर्भामध्ये आहे. सेल बोगदा काय प्रश्न बघा, सेल बोगदा कोणत्या राज्यामध्ये बांधण्यात येत आहे? तर अरुणाचल प्रदेशमध्ये मित्रांनो हा बांधण्यात येत आहे. कुठं? अरुणाचल प्रदेश. संयुक्त राष्ट्रामध्ये भारताचे प्रतिनिधी म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली आहे? तर अरिंदम बागची, लक्षात ठेवा मित्रांनो यांची नेमणूक या ठिकाणी करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न बघा, IT ॲक्ट 2000 हा कायदा कोणत्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी आहे? तर मित्रांनो सायबर गुन्हे, लक्षात ठेवायचं बघा IT ॲक्ट हा सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी लागू करण्यात येतो. भारताच्या इतिहासामध्ये कोणी पहिली जॉईंट स्टॉक कंपनी भारताशी समुद्र व्यापार करण्यासाठी सुरुवात केली आहे? तर इंग्रज याचं करेक्ट आन्सर आहे. पहा पुढचा प्रश्न आहे बघा, ऑपरेशन पोलो. ऑपरेशन पोलो ही मोहीम कोणते संस्थान भारतीय संघ राज्यामध्ये विलीन करण्यासाठी चालवलं होतं? तर हैदराबाद, लक्षात ठेवायचं ऑपरेशन पोलो ही मोहीम भारतीय संघ राज्यामध्ये विलीन करण्यासाठी चालवलं होतं. पुढचा प्रश्न बघा, जागतिक योग दिन हा कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर 21 जूनला मित्रांनो जागतिक योग दिन हा साजरा केला जातो. कधी? 21 जूनला. शक्तिपीठ महामार्ग काय प्रश्न बघा, शक्तिपीठ महामार्ग नागपूरपासून कुठपर्यंत बांधण्यात येणार आहे? तर गोव्यापर्यंत हा बांधण्यात येणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानामधील संशोधनासाठी कोणत्या ठिकाणी एक्सलन्स सेंटर स्थापन करण्यात येत आहे? तर बेंगलुरू या ठिकाणी मित्रांनो याचं करेक्ट आन्सर आहे. कुठं? बेंगलुरू या ठिकाणी. क्रिकेटमध्ये LBW हे कशाचं संक्षिप्त रूप आहे? तर लेग बिफोर विकेट, लक्षात ठेवायचं आहे लेग बिफोर विकेट. LBW म्हणजेच काय? लेग बिफोर विकेट. पुढचा प्रश्न मित्रांनो, वांचू समिती कशाशी संबंधित आहे? तर मित्रांनो हे प्रत्यक्ष कराच्या संदर्भामध्ये, लक्षात ठेवायचं प्रत्यक्ष कर. नेक्स्ट बघा, जॉन अँड्रियन शेफर्ड बॅरन हे कशाची संदर्भामध्ये आहे? तर ATM याच्या संदर्भामध्ये यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे बघा, टिंबटिंब हे नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. तर कोण असतात बघा? पंतप्रधान हे मित्रांनो नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. लक्षात ठेवायचे पंतप्रधान. IT उद्योगामधील काय प्रश्न मित्रांनो, IT उद्योगामधील आघाडीमुळे भारतामधील टिंबटिंब हे शहर सिलिकॉन व्हॅली म्हणून ओळखलं जातं. तर बेंगलुरू मित्रांनो याचं करेक्ट आन्सर आहे. लक्षात ठेवायचं आहे बेंगलुरू. नेक्स्ट पुढचा प्रश्न मित्रांनो, WHO द्वारे भारत पोलिओमुक्त देश म्हणून कोणत्या वर्षी घोषित करण्यात आला? तर 2014 मध्ये मित्रांनो पोलिओमुक्त आपला भारत देश करण्यात आलेला आहे. पहा, हत्तीरोग संशोधन केंद्र महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर वर्ध्यामध्ये मित्रांनो हत्तीरोग संशोधन केंद्र आपल्याला पाहावयास मिळतं. पेशीचे ऊर्जा केंद्र म्हणून कोणास ओळखलं जातं? तर मित्रांनो मायटोकॉन्ड्रियाला पेशीची ऊर्जा केंद्र म्हणून ओळखलं जातं. लक्षात ठेवायचं आहे मायटोकॉन्ड्रियाला ओळखलं जातं. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे पहा, दत्त मंदिरासाठी प्रसिद्ध देवगड हे अहमदनगर जिल्ह्यामधील ठिकाण कोणत्या तालुक्यामध्ये येतं? तर नेवाशामध्ये मित्रांनो हे करेक्ट आन्सर आहे. राजा केळकर वस्तू संग्रहालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? मित्रांनो हे पुणे जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहावयास मिळतं. सारिस्का हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? कोणतं? सारिस्का हे राष्ट्रीय उद्यान. तर मित्रांनो हे राजस्थानमध्ये सारिस्का हे राष्ट्रीय उद्यान आपल्याला पाहायला मिळतं. कुंडनकुलम काय प्रश्न बघा, कुंडनकुलम अणुऊर्जा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? मित्रांनो हा तमिळनाडू राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. महाराष्ट्रामध्ये पोलीस अधिकारी यांना प्रशिक्षण देण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे? ही नाशिक जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो. महाराष्ट्राचे सध्याचे परिवहन मंत्री कोण आहेत? तर एकनाथ शिंदे मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे. कोणी? एकनाथ शिंदे. भारतामध्ये टिंबटिंब या महिन्यामध्ये रस्ते सुरक्षा सप्ताह पाळला जातो. तर जानेवारीमध्ये मित्रांनो पाळला जातो. कोणत्या मराठी संतांची पंजाबमध्ये अनेक देवळे आहेत? तर संत नामदेव, लक्षात ठेवा मित्रांनो संत नामदेव यांचे आहेत. महाराष्ट्र राज्याचं गुन्हे अन्वेषण विभागाचं मुख्यालय कुठे आहे? मित्रांनो पुणे जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र राज्याचं गुन्हे अन्वेषण विभागाचं मुख्यालय आहे. पुढचा प्रश्न आहे, ऑपरेशन मुस्कान कशाशी संदर्भात आहे? तर मित्रांनो हरवलेल्या मुलामुलींचा शोध घेणे या संदर्भामध्ये ऑपरेशन मुस्कान आपल्याला पाहायला मिळतं. भारताच्या फौजदारी कायद्यासंदर्भामधील BNSS चा लॉंग फॉर्म काय आहे? तर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता. लक्षात ठेवायचे भारतीय नागरिक
सुरक्षा संहिता. पुढचा प्रश्न आहे, कुंभार्ली घाट हा कोणत्या शहरांना जोडतो? मित्रांनो, कराड आणि चिपळूण दरम्यान कुंभार्ली घाट आपल्याला पाहायला मिळतो. मित्रांनो, व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा आणि चॅनल जर नवीन असेल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या. डुरंड रेषा या कोणत्या दोन देशांमधील सरहद दर्शवते? तर मित्रांनो, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान दरम्यान डुरंड रेषा आपल्याला पाहायला मिळते. पुढचा प्रश्न आहे बघा, पौराणिक कथानुसार परशुरामाची भूमी कोणत्या प्रदेशाला संबोधलं जातं? तर कोकणला मित्रांनो या ठिकाणी संबोधलं जातं. कोणाला? कोकणला. नेक्स्ट आहे पहा, अविनाश साबळे हा खेळाडू कोणत्या खेळाशी संदर्भामध्ये? तर ॲथलेटिक्स या खेळाशी संदर्भामध्ये अविनाश साबळे आहे. सचिन धस हा बीड जिल्ह्यामधील खेळाडू कोणत्या खेळाशी संदर्भामध्ये? तर मित्रांनो हा क्रिकेट खेळाशी संदर्भामध्ये सचिन धस. द राईज ऑफ मराठा लंग द राईज ऑफ द मराठा पॉवर या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? तर लक्षात ठेवा, महादेव गोविंद रानडे या पुस्तकाचे लेखक आहेत. नेक्स्ट बघा, शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामधील सुमंताचं काय काम होतं? तर परराज्याशी संबंध ठेवणे हे काय होतं बघा, यांचं काम होतं. पुढचा प्रश्न बघा, पापनेश्वर हे जे काही शिव मंदिर आहे कुठे आहे? मित्रांनो हे बीड जिल्ह्यामध्ये आहे. पापनेश्वर हे शिव मंदिर बीड जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. हाथरस हे शहर कोणत्या राज्यात आहे? उत्तर प्रदेशमध्ये. मित्रांनो उत्तर प्रदेशची राजधानी कोणती? लखनौ आहे. लखनौ हे मित्रांनो गोमती नदी किनारी वसलेलं आहे. महाराष्ट्र पोलिसांचं C60 पथक खालीलपैकी कोणत्या कार्यासाठी स्थापन केलेलं आहे? तर नक्षलविरोधी अभियान पथक. लक्षात ठेवायचं आहे, नक्षलविरोधी अभियान पथक याचं बरोबर उत्तर आहे. भारतीय न्याय संहिता, भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक संहिता, भारतीय साक्ष अधिनियम हे 3 फौजदारी कायदे देशामध्ये कधीपासून लागू करण्यात आले आहेत? तर 1 जुलै 2024 पासून मित्रांनो हे लागू करण्यात आले आहेत. लक्षात ठेवायचं आहे, 1 जुलै 2024 पासून हे लागू करण्यात आलेले आहेत. पुढचा प्रश्न मित्रांनो, तिल्लारी जलविद्युत प्रकल्प कोल्हापूर जिल्ह्यामधील खालीलपैकी कोणत्या तालुक्यात आहे? तर तिल्लारी जलविद्युत प्रकल्प मित्रांनो कोल्हापूर जिल्ह्यामधील चंदगड या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. लक्षात ठेवायचे, चंदगड. 96व्या ऑस्कर सोहळा 2024 मध्ये सर्वाधिक 7 पुरस्कार खालीलपैकी कोणत्या चित्रपटाला मिळाले? तो ओपनहायमर. लक्षात ठेवा, हे जे काही ॲटम बॉम्ब आहे, तर ॲटम बॉम्ब कसा निर्माण झाला आणि कशा प्रकारे झाला याविषयी हा चित्रपट आहे मित्रांनो. महाराष्ट्र राज्य महिला बालविकास विभागातर्फे विविध सरकारी योजनांची माहिती मिळवण्यासाठी टिंबटिंब हे ॲप चालू करण्यात आलं. तर नारी शक्तिदूत. लक्षात ठेवा मित्रांनो, नारी शक्तिदूत हे ॲप चालू करण्यात आलेलं आहे. द विनर माइंडसेट. काय प्रश्न आहे बघा, द विनर माइंडसेट हे पुस्तक कोणी लिहिलं आहे? तर शेन वॉटसन. लक्षात ठेवा मित्रांनो, शेन वॉटसनने मित्रांनो हे पुस्तक लिहिलेलं आहे. 2024ची काय प्रश्न आहे, 2024ची फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धा कार्लोस अल्कराज याने जिंकली, तर तो कोणत्या देशाचा आहे? मित्रांनो हा स्पेन देशाचा आहे. मित्रांनो कार्लोस अल्कराज हा स्पेन देशाचा आहे. रॉयल इंडियन नेव्हीच्या पुढीलपैकी कोणत्या नौकेवरील सैनिकांनी फेब्रुवारी 1946 मध्ये संप पुकारला आणि तो कोणत्या ठिकाणी पुकारला होता? तर मुंबईमधील बघा तलवार या ठिकाणी त्यांनी संप पुकारला होता. पुढचा प्रश्न मित्रांनो, 13 ते 15 जून 2024 रोजी 50वी G7 परिषद कोणत्या देशामध्ये पार पडली? मित्रांनो इटली या ठिकाणी पार पडली. कुठं पार पडली? इटली या ठिकाणी. 19 फेब्रुवारी. काय प्रश्न आहे, 19 फेब्रुवारी 2024 रोजी शिवजयंतीच्या दिवशी महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक दिनी कोणत्या शस्त्राला राज्यशस्त्र म्हणून घोषित केलं? तर दांडपट्टा याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो. दिनांक 2 ते 4 फेब्रुवारी 2024 रोजी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पार पडलं? मित्रांनो जळगाव जिल्ह्यामधील अंमळनेर या ठिकाणी हे पार पडलेले आहे. पुढचा प्रश्न आहे, सन 2024चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? तर 2024चा मित्रांनो प्रदीप महाजन यांना मिळालेला आहे आणि 2023चा अशोक शराफ यांना मिळालेला आहे. हे पण लक्षात ठेवायचं आहे, यामध्ये कन्फ्यूज नाही व्हायचं. ओपेक ही जी काही संघटना आहे कशाशी संदर्भात आहे? तर मित्रांनो ही ओपेक ही संघटना इस्रोच्या संस्थेचं मुख्यालय कोणत्या शहरामध्ये? तर बँगलोरमध्ये मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतं. विद्यमान राष्ट्रपती हे स्वतंत्र भारताचे कितवे राष्ट्रपती आहेत? तर 15वे राष्ट्रपती आहेत. पुढचा प्रश्न बघा, विद्यमान पंतप्रधान हे स्वतंत्र भारताचे कितवे आहेत? तर 14वे आहेत. गटात न बसणारा आपल्याला शब्द ओळखायचा आहे. तर बसवराज बोंबई. तर या ठिकाणी जर पाहिला A.K. अँथनी E.K. नायर हे बघा या ठिकाणी गटात बसत नाही. पुढचा प्रश्न आहे, बाबरचे आत्मचरित्र बाबरनामा हे कोणत्या भाषेमध्ये? तर हे तुर्की भाषेमध्ये मित्रांनो. कोणत्या? तुर्की. आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर 2 ऑक्टोबरला मित्रांनो साजरा केला जातो. पुढचा प्रश्न मित्रांनो, हे तुर्की भाषेमध्ये झाला प्रश्न,
नेक्स्ट पहा, राष्ट्रीय मतदार दिवस हा कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर 25 फेब्रुवारीला राष्ट्रीय मतदार दिवस साजरा केला जातो. कधी? 25 फेब्रुवारीला. टिंबटिंब हे आंतरराष्ट्रीय विश्व हिंदी विद्यापीठ आहे. तर वर्धा या ठिकाणी मित्रांनो आंतरराष्ट्रीय विश्व हिंदी विद्यापीठ आपल्याला पाहायला मिळतं. इजिप्त हा कोणत्या नदीची देणगी म्हणून ओळखला जातो? तर नाईल लक्षात ठेवायचं आपल्याला. संपूर्ण भारतामध्ये भारतीय न्याय संहिता 2023 अन्वये गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया चालू वर्षी कधीपासून सुरू झाली? 1 जुलैपासून मित्रांनो ही सुरू झालेली आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, संपूर्ण भारतामध्ये लागू करण्यात आलेली भारतीय नागरिक सुरक्षा संहिताने मूळ कोणत्या कायद्याला रिप्लेस केलेला आहे? तर भारतीय पुरावा कायदा 1872 याला काय केलेलं आहे बघा, रिप्लेस केलेलं आहे. लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, युनोचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर न्यूयॉर्क या ठिकाणी मित्रांनो युनोचं मुख्यालय आहे. पंडित शिवकुमार शर्मा खालीलपैकी कोणत्या वाद्याशी संदर्भात आहेत? मित्रांनो संतूर वाद्याशी संदर्भामध्ये. कोणत्या? संतूर. संरक्षण संशोधन विकास संस्था DRDOचं मुख्यालय कुठे आहे मित्रांनो? तर दिल्लीमध्ये. बघा, भारतीय लष्करामध्ये जे काही चिनूक हे काय आहे? ते हेलिकॉप्टर मित्रांनो. चिनूक काय? हेलिकॉप्टर आहे. राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्था कोणत्या ठिकाणी आहे? तर पुणे या ठिकाणी मित्रांनो हे आहे. भारतीय शेअर बाजारचे नियम कोण करतं? तर सेबी करते मित्रांनो. काय करते? सेबी. भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या कोणत्या राज्यातील आहेत? तर मित्रांनो ह्या ओडिशा राज्यामधल्या आहेत. पुणे ते मुंबई दरम्यान रस्ते आणि रेल्वे मार्ग कोणत्या घाटामधून जातात? तर बोर घाटामधून मित्रांनो. याचं करेक्ट आन्सर आहे कोणता? बोर. नुकतेच पार पडलेला युरो फुटबॉल चषक कोणत्या देशाने जिंकला? तर मित्रांनो हा स्पेन या देशाने जिंकलेला. कोणत्या? स्पेन. ऑक्सिजनचा शोध हा कोणी लावला? तर मित्रांनो जोसेफ प्रिस्टलीनी ऑक्सिजनचा शोध लावलेला आहे. कोणी? जोसेफ प्रिस्टलीनी. सर्वप्रथम पीसीचा शोध हा कोणी लावला? तर रॉबर्ट हुकने मित्रांनो सर्वप्रथम पीसीचा शोध लावलेला आहे. कोणी? रॉबर्ट हुकने. अलेक्झांडर फ्लेमिंगने प्रथम कोणतं प्रतिजैविक तयार केलं होतं? तर पेनिसिलिन. लक्षात ठेवा मित्रांनो, पेनिसिलिन हे तयार केलं होतं. बघा, आग्यारी प्रार्थनास्थळ कोणत्या धर्माशी संबंधित आहे? तर मित्रांनो हे पारशी या धर्माशी संदर्भामध्ये. कोणत्या? पारशी. प्रसिद्ध मोनालिसा ही चित्रकृती कोणाची आहे? तर बघा लिओनार्दो द व्हिंचीची बघा ही आहे. ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यू द अपॉस्टल हा कोणत्या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे? मित्रांनो रशिया देशाचा आहे. लक्षात ठेवायचं आहे, रशियाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. NIA या तपास यंत्रणेचं सध्याचे प्रमुख कोण आहेत? तर सदानंद दाते याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो. कोण आहेत? सदानंद दाते. महाराष्ट्राच्या मुख्य सचिव कोण आहेत? तर सुजाता सौनिक मित्रांनो आपल्या महाराष्ट्राच्या मुख्य सचिव आहेत. भारताचे सध्याचे लोकसभेचे अध्यक्ष कोण आहेत? तर ओम बिर्ला मित्रांनो भारताचे सध्याचे लोकसभेचे अध्यक्ष आहेत. कोण? ओम बिर्ला. गावामधील पीक पाहणी कोण करतं? गावामधील पीक पाहणी कोण करतं? तर त्यासाठी मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे. पहा, भीमाशंकर हे जे काही ज्योतिर्लिंग आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर पुणे जिल्ह्यामध्ये मित्रांनो भीमाशंकर आपल्याला पाहायला मिळतं. कुठं? पुणे जिल्ह्यामध्ये. जिल्ह्याचा पोलीस प्रमुख कोण असतो? तर पोलीस अधीक्षक मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे. बघा, जिल्ह्याचा पोलीस प्रमुख कोण असतो? पोलीस अधीक्षक. प्राचीन नालंदा विद्यापीठाचे अवशेष कोणत्या राज्यात आहेत? तर बिहारमध्ये आहेत. प्राचीन नालंदा विद्यापीठाचे अवशेष बिहारमध्ये आहेत. कोणाला देश एक्सरसाइज बघा कोणता देश एक्सरसाइज पिच बॅक 2024 या लष्करी सरावाचा यजमान देश आहे? तर ऑस्ट्रेलियाचं करेक्ट आन्सर आहे. पहा, काही दिवसापूर्वी हेलिकॉप्टर कोसळून मृत्युमुखी पडलेले डॉक्टर सईद रईसी कोणत्या देशाचे अध्यक्ष आहेत? तर इराणचे मित्रांनो हे या ठिकाणी राष्ट्रपती होते. नेक्स्ट पहा, 2024ची विम्बल्डन टेनिस स्पर्धेचं पुरुष एकेरीचं विजेतेपद मिळवणारा खेळाडू कोणता? तर अल्कराज याचं करेक्ट आन्सर आहे. बघा, लक्षात ठेवा अल्कराज. महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे? तर शेकरू. कोणी? बघा, शेकरू. नेक्स्ट पहा, भारतीय दंड संहितेऐवजी कोणता कायदा 1 जुलै 2024 पासून अंमलात आलेला आहे? तर भारतीय न्याय संहिता. लक्षात ठेवा भारतीय न्याय संहिता. विंग्स ऑफ फायर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर डॉक्टर APJ अब्दुल कलाम याचं बरोबर उत्तर आहे. पहा, NCAP म्हणजे नॅशनल अकॅडमी ऑफ कोस्टल पॉलिसिंग हे कोणत्या राज्यामध्ये आहे? तर गुजरात राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. नेक्स्ट बघा, स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार 2023 अन्वये कोणतं राज्य देशातील सर्वात स्वच्छ राज्य आहे? तर महाराष्ट्र हे राज्य मित्रांनो देशामधील सर्वात स्वच्छ राज्य आहे. इंटरपोल इंटरनॅशनल क्रिमिनल पोलीस ऑर्गनायझेशन याचं मुख्यालय कुठे स्थित आहे? तर मित्रांनो फ्रान्समध्ये स्थित आहे. कुठं? फ्रान्समध्ये. खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धा 2023 ही कोणत्या ठिकाणी पार पडली? मित्रांनो ही तमिळनाडूमध्ये पार पडली. कुठं? तमिळनाडूमध्ये.
पुढचा प्रश्न बघा, ICC म्हणजे ICC अंडर-19 महिला विश्वचषक स्पर्धा 2023चा विजेता संघ कोणता आहे? तर महिलांची अंडर-19 ही जी काही स्पर्धा आहे मित्रांनो, ही आपल्या भारत देशाने जिंकलेली आहे. कथकली ही कोणत्या राज्याचा प्रसिद्ध नृत्य प्रकार आहे? मित्रांनो, कथकली हा आपल्या केरळ, लक्षात ठेवायचा आपल्याला, केरळ राज्याचा प्रसिद्ध नृत्य प्रकार आहे. मिझोराम राज्याची राजधानी कोणती आहे? तर ऐझवाल ही या ठिकाणी याचं करेक्ट आन्सर आहे पहा. खालीलपैकी कोणता देश हा सार्क संघटनेचा सदस्य आहे? तर मालदीव. मित्रांनो, मालदीव हा सार्क संघटनेचा सदस्य आहे. कोण? मालदीव. FIR, लक्षात ठेवा, FIRचा लॉंग फॉर्म काय आहे? तर फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट. लक्षात ठेवायचं आपल्याला, फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट. पुढचा प्रश्न बघा, CCTNS या प्रणालीचं पूर्ण नाव काय आहे? तर बघा, क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टीम, याचं करेक्ट आन्सर आहे. 2020 मध्ये महाराष्ट्रामध्ये समुद्रकिनारी आलेल्या चक्रीवादळाचं नाव काय होतं? तर निसर्ग हे होतं. लक्षात ठेवायचं, निसर्ग. WHO ही संस्था कशाशी संदर्भामध्ये? तर मित्रांनो, ही आरोग्याशी संदर्भामध्ये. कशा संदर्भात? आरोग्य. ब्रिटनचे पंतप्रधान यांचं नाव काय होतं? तर कीर स्टायमर. लक्षात ठेवायचं आहे. अचता शरद कमल ही कोणत्या खेळाशी संदर्भामध्ये आहे? तर मित्रांनो, ही टेबल टेनिस या खेळाशी संदर्भामध्ये. कोणत्या? टेबल टेनिस. RTI कायदा 2005 अंतर्गत खालीलपैकी कोणती माहिती दिली जाऊ शकते? त्याचं करेक्ट आन्सर आहे बघा, बौद्धिक मालमत्तेवरील माहिती संदर्भामध्ये या ठिकाणी सशर्त प्रकटीकरण, याचं करेक्ट आन्सर आहे बघा. नवीन कायद्याची अंमलबजावणी कोणत्या तारखेपासून झाली? 1 जुलै 2024 पासून मित्रांनो ही झालेली आहे. धाराशिव जिल्ह्याचं नाव हे कोणाच्या नावावरून घेण्यात आलेलं आहे? तर धारासूर मर्दिनी यांच्या नावावरून घेण्यात आलेलं आहे. मोबाईल तंत्रज्ञानामधील CDR हे काय आहे? तर मित्रांनो, हे काय? मोबाईल धारकाचे आलेल्या आणि गेलेल्या कॉलचे तपशीलवार संग्रहाची यादी या संदर्भामधून काढता येते. DDoS यापैकी कोणत्या प्रकारच्या सायबर संकटामध्ये मोडतो? तर बघा, संगणकीय जाळ्यावरील हल्ला. लक्षात ठेवायचं आहे, याचं करेक्ट आन्सर आहे. भारतातर्फे पहिली महिला ऑलिम्पिक पदक विजेती खेळाडू कोण आहे? तर के मल्लेश्वरी, याचं करेक्ट आन्सर आहे बघा, के मल्लेश्वरी. आचारसंहिता भंगाच्या तक्रारी निवडणूक आयोगाने खालीलपैकी कोणतं ॲप नागरिकांना उपलब्ध करून दिलेलं आहे? तर C-व्हिजिल ॲप हे उपलब्ध करून दिलेलं आहे. राष्ट्रीय मतदार दिवस हा कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर 25 जानेवारीला मित्रांनो राष्ट्रीय मतदार दिवस साजरा केला जातो. कधी? 25 जानेवारीला. पुढचा प्रश्न आहे बघा, बेकायदेशीर अटक आणि स्थानबद्धता यापासून संरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयाकडे कोणत्या घटनात्मक तरतुदीनुसार दाद मागता येते? तर हेबिस कॉर्पस, याचा करेक्ट आन्सर आहे. मराठवाडा मुक्ती संग्राम दिन हा कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर मित्रांनो, हा 17 सप्टेंबरला मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा केला जातो. लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न बघा, धाराशिव जिल्ह्यामध्ये खालीलपैकी भौगोलिक मानांकन म्हणजे GI टॅग कोणता आहे? तर तुळजापूरची कवळी माळ याला GI टॅग मिळालेला आहे. नळदुर्ग शहरामधून कोणती नदी वाहते? तर बोरी ही नदी वाहते मित्रांनो. कोणती? बोरी. संगणकामध्ये यापैकी कोणता स्टोरेज डिव्हाइस येत नाही? मित्रांनो, यामध्ये मॉनिटर येत नाही. काय येत नाही? मॉनिटर येत नाही. संगणकाची जी काही स्मरणशक्ती मित्रांनो, ती कशामध्ये मोजली जाते? तर बाईट्समध्ये मित्रांनो संगणकाची स्मरणशक्ती मोजली जाते. ChatGPT कशाशी संबंधित आहे? तर बघा, हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. गोंदिया जिल्ह्यामधून खालीलपैकी कोणता राष्ट्रीय महामार्ग जात नाही? तर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 243 हा बघा गोंदिया जिल्ह्यामधून जात नाही. खालीलपैकी आपल्याला बरोबर विधान ओळखायचं बघा. बरोबर विधान या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे. तर बघा, गोंदिया जिल्ह्यामध्ये 3 नगरपालिका आहेत, 5 नगरपंचायती आहेत, 8 पंचायत समिती आहेत. हे आपलं बघा या ठिकाणी बरोबर विधान आहे. बाकी सगळे चुकलेले आहेत. जागतिक पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धा 2024 या कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आल्या? तर मित्रांनो, या चीनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या आहेत. पुढे चीनमध्ये. नेक्स्ट बघा, सन 2024 साली इटलीमध्ये झालेली G7 संघटनेची शिखर परिषद ही कितवी शिखर परिषद होती? तर मित्रांनो, ही 50वी शिखर परिषद होती. लक्षात ठेवायचं आपल्याला, 50वी शिखर परिषद होती. गोंदिया जिल्ह्यामधील नवेगाव राष्ट्रीय उद्यानाची स्थापना कोणत्या साली झाली? तर मित्रांनो, ही 1975 मध्ये झाली. लक्षात ठेवायचं, 1975 मध्ये. गोंदिया जिल्ह्यामधील एटियाडोह जलसिंचन प्रकल्प कोणत्या नदीवर तयार करण्यात आलेला आहे? तर हा मित्रांनो गाढवी नदीवरती तयार करण्यात आलेला आहे. लक्षात ठेवायचं, गाढवी नदी. सन 2011च्या जनगणनेप्रमाणे गोंदिया जिल्ह्याकरता लोकसंख्येची घनता प्रति चौरस किलोमीटर किती आहे? तर 253 आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, 253. नक्षलवादाचा उगम हा कोणत्या राज्यामधून झाला?
तर पश्चिम बंगालमधून मित्रांनो नक्षलवादाचा उगम झालेला कुठून? पश्चिम बंगाल. तिरोडा या ठिकाणामधील अदानी पॉवर प्लांटची क्षमता किती आहे? तर बघा 3300 मेगावॅट इतकी मित्रांनो, लक्षात ठेवा 3300 मेगावॅट इतकी मित्रांनो याची क्षमता आहे. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर मित्रांनो, नीट या भारतामधील वैद्यकीय जागांसाठी घेतल्या जाणाऱ्या पात्रता प्रवेश परीक्षेचं संपूर्ण रूप काय आहे? त्याचं नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट याचा लॉंग फॉर्म होतो. पहा, भारतीय दंड संहिता या कायद्याला कुठल्या नव्या कायद्याने बदलण्यात आलेला आहे? तर भारतीय न्याय संहिता, लक्षात ठेवायचं आपल्याला, भारतीय न्याय संहिता. नुकतेच गडचिरोली जिल्ह्यामध्ये कोणत्या जहाल नक्षलवाद्याचं सपत्नीक आत्मसमर्पण केलं आहे? तर गिरीधर याचं करेक्ट आन्सर आहे, ऑप्शन क्रमांक 4. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर मित्रांनो, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी बिरसा मुंडा हॉकी स्टेडियम उभारण्यात आलेलं आहे? तर रूरकेला या ठिकाणी मित्रांनो बिरसा मुंडा हॉकी स्टेडियम हे उभारण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, भारतीय न्याय संहिता कोणत्या तारखेपासून लागू झाला? तर 1 जुलै 2024 पासून मित्रांनो भारतीय न्याय संहिता हा लागू झालेला आहे, 1 जुलै 2024. राष्ट्रीय क्रीडा दिवस हा कोणत्या खेळाडूचा जन्मदिवशी साजरा केला जातो? तर मेजर ध्यानचंद, लक्षात ठेवा मित्रांनो, यांच्या जन्मदिवशी हा साजरा केला जातो. तुर्की सिरिया, काय प्रश्न आहे बघा, तुर्की सिरिया भूकंपानंतर सिरिया आणि तुर्कीला मदत करण्यासाठी भारत सरकारने कोणतं ऑपरेशन राबवलं होतं? तर ऑपरेशन दोस्त त्याचं नाव होतं बघा, लक्षात ठेवायचं, ऑपरेशन दोस्त हे नाव होतं. पुढचा प्रश्न आहे बघा, भारतीय क्रिकेट संघाचा नवोदित मुख्य प्रशिक्षक म्हणून खालीलपैकी कोणत्या खेळाडूची नेमणूक करण्यात आली आहे? तर गौतम गंभीरची या ठिकाणी मित्रांनो निवड करण्यात आली आहे. कोणाला अणुबॉम्बचे जनक मानलं जातं? अणुबॉम्बचं जनक कोणाला मानलं जातं मित्रांनो? तर जे रॉबर्ट ओपनहायमर, लक्षात ठेवा त्यांचं नाव आहे जे रॉबर्ट ओपनहायमर, याचं करेक्ट आन्सर आहे बघा. टिंबटिंब ह्या रेल्वे मार्गाला महाराष्ट्र एक्सप्रेस म्हणतात. तर कोल्हापूर, नागपूर, गोंदियाला मित्रांनो या ठिकाणी महाराष्ट्र एक्सप्रेस असं म्हणतात. नेक्स्ट आहे पहा, तेलंगणा सरकारने नक्षलवाद्यांच्या बंदोबस्तासाठी कोणतं दल स्थापन केलं? तर ग्रे हाऊस दल, लक्षात ठेवा मित्रांनो, हे दल या ठिकाणी तेलंगणा सरकारने स्थापन केलेलं आहे. सिस्मोग्राफ मित्रांनो, सिस्मोग्राफ हे जे काही यंत्र आहे कशाची तीव्रता मोजण्यासाठी वापरलं जातं? मित्रांनो हे भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी वापरलं जातं. कशाची? भूकंपाची. मराठवाडा मुक्ती संग्राम कधी साजरा केला जातो? तर 17 सप्टेंबरला मित्रांनो याचं साजरा केलं जातं, लक्षात ठेवायचं आहे, 17 सप्टेंबरला साजरं केलं जातं. खालीलपैकी कोणती विशिष्ट बब BNNS मध्ये आहे? तर ही बघा, हे सगळं ऑप्शन क्रमांक डी, म्हणजे सगळे ऑप्शन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक कोण होत्या? तर कोण आहेत? तर श्रीमती रश्मी शुक्ला आहेत मित्रांनो. नेक्स्ट बघा, खालीलपैकी कोणतं अँटी टँक मिसाईल भारताने निर्माण केलं आहे? तर नाग मित्रांनो, लक्षात ठेवायचं आहे, नाग हे काय बघा, रंगाडा विरोधी क्षेपणास्त्र आहे. इस्रोचे चेअरमन कोण आहेत? तर इस्रोचे सध्याचे चेअरमन आहेत मित्रांनो डॉक्टर एस सोमनाथ, लक्षात ठेवा मित्रांनो, डॉक्टर एस सोमनाथ काय आहेत बघा, इस्रोचे चेअरमन आहेत. पुढचा प्रश्न आहे बघा, इस्रोने विकसित केलेले पुष्पक काय आहे? तर मित्रांनो हे काय बघा, RLV, हे काय बघा, एक RLV आहे. नेक्स्ट पहा, खालीलपैकी कोणती भारताची परमाणु क्षमतेची पाणबुडी आहे? तर कोणती मित्रांनो? INS अरिहंत ही काय बघा, भारताची परमाणु क्षमतेची पाणबुडी आहे. खालीलपैकी कोणत्या राज्याची विधानसभा निवडणुकी लोकसभा निवडणूक 2024 सोबत झाली? याचं करेक्ट आन्सर मित्रांनो सिक्कीम, लक्षात ठेवायचं आहे, सिक्कीम. सध्याचे RBIचे गव्हर्नर कोण आहेत? तर शक्तिकांत दास मित्रांनो सध्याचे काय आहेत बघा, RBIचे गव्हर्नर आहेत कोण? शक्तिकांत दास. भारतीय सैन्य दलाचे भूदलचे सध्याचे प्रमुख कोण आहेत? तर जनरल उपेंद्र द्विवेदी हे काय आहेत बघा, याचं करेक्ट आन्सर आहे बघा. G20 समिट 2024 ही कोणत्या ठिकाणी होत आहे? तर मित्रांनो ही ब्राझीलमध्ये होत आहे. कुठं? ब्राझील. ऑपरेशन मेघदूत हे कधी झालं? तर मित्रांनो ऑपरेशन मेघदूत यापैकी नाहीचं करेक्ट आन्सर आहे. महाराष्ट्र पोलिसांचा वर्धापन दिन कधी साजरा केला जातो? तर 2 जानेवारीला मित्रांनो हा साजरा केला जातो. पुढचा प्रश्न बघा, सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रोड ट्रान्सपोर्ट ही संस्था कोणत्या शहरामध्ये आहे? तर मित्रांनो ही पुणे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. कुठं? पुणे या ठिकाणी पाहावयास मिळते. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये एकूण किती आमदार आहेत? तर 288 आमदार आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळतात. किती? 288. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे, पहा मित्रांनो, सारथी, काय प्रश्न आहे बघा, सारथी ह्या महाराष्ट्रामधील मराठा कुणबी मराठा व कुणबी मराठा गटामधील समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक विकासाकरता काम करणाऱ्या संस्थेचं मुख्य कार्यालय कोणत्या ठिकाणी? तर मित्रांनो पुण्यामध्ये आपल्याला याचं करेक्ट आन्सर पाहायला मिळतं. कुठं? पुणे.
खालीलपैकी कोणतं चक्रीवादळी मे 2024 मध्ये बांगलादेश पूर्व भारतामध्ये धडकलं आणि नुकसान केलं? तर बघा रेमाल याचं करेक्ट आन्सर आहे. कोणते बघा? रेमाल ही चक्रवादळे पहा. नेक्स्ट पहा, अटल बिहारी वाजपेयी शिवडी न्हावाशेवा अटल सेतू पुलाची लांबी किती आहे? तर 22.5 किलोमीटर इतकी बघा मित्रांनो. किती? 22.5. खालीलपैकी इतरांपेक्षा आपल्याला वेगळा पर्याय ओळखायचा आहे पहा. तर बघा मायक्रोसॉफ्ट एज, त्याच्यानंतर मोझिला फायरफॉक्स, गुगल क्रोम आणि ॲपल iOS. तर मित्रांनो वरच ॲपल iOS काय बघा, ही ऑपरेटिंग सिस्टीम आहे. बाकीचे सगळे सॉफ्टवेअर आहेत पहा. महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री कोण आहेत? तर यापैकी नाही याचं करेक्ट आन्सर आहे बघा. शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळापैकी कोणतं पद हे परराष्ट्र मंत्रीपद म्हणून काम पाहत होते? तर मित्रांनो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए, सुमंत. लक्षात ठेवायचं याचं करेक्ट आन्सर सुमंत. खालीलपैकी कोणता ग्रंथ हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेला नाही? तर लक्षात ठेवा हाय कास्ट हिंदू वुमन याचं करेक्ट आन्सर आहे बघा. लक्षात ठेवा हाय कास्ट हिंदू वुमन हे बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, जागतिक योग दिन हा केव्हा साजरा केला जातो? तर मित्रांनो जागतिक योग दिन हा 21 जूनला साजरा केला जातो. कधी? 21 जूनला. ऑप्शन क्रमांक 4. सरदार उधम सिंग याने जालियनवाला बाग हत्याकांडाचा बदला घेण्यासाठी कोणाची हत्या केली? तर मायकल ओडवायर हत्या केली. लक्षात ठेवा मायकल ओडवायर याची. महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू कोणतं आहे? तर लक्षात ठेवा मित्रांनो ब्लू मॉर्मॉन हे काय बघा महाराष्ट्राचं राज्य फुलपाखरू आहे. मिहान हा महाराष्ट्र प्रकल्प कुठे आकारास येत आहे? तर मिहान मित्रांनो नागपूरमध्ये आकारास येत आहे. भारतामधील हवाई दलाने गगनशक्ती 2024 हा युद्ध सराव कुठे घेतला? तर पोखरणमध्ये मित्रांनो याचं करेक्ट आन्सर आहे. पुढचा प्रश्न बघा, अंगारा A5 हे अवकाश रॉकेट कोणत्या देशाने विकसित केलं? तर रशिया. लक्षात ठेवा रशियाने विकसित केलेलं आहे. महाराष्ट्र पोलिसांनी नागरिकांना वेगवान मदत मिळावी म्हणून आपली कोणती योजना आणलेली? तर डायल 112. लक्षात ठेवा डायल 112. महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव कोण आहेत? तर श्रीमती सुजाता सौनिक याचं करेक्ट आन्सर आहे. श्रीमती सुजाता सौनिक. पुढचा प्रश्न बघा, अष्टविनायक गणपतीपैकी किती पुणे जिल्ह्यामध्ये आहेत? तर मित्रांनो 5 हे जे काही बघा अष्टविनायक आहेत हे पुण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. मराठी नवकाव्याचे प्रणेते म्हणून कोणाला ओळखलं जातं? तर बासी मर्ढेकर यांना मित्रांनो मराठी नवकाव्याचे प्रणेते म्हणून ओळखलं जातं. कोणाला? बासी मर्ढेकर. थॉमस कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे मित्रांनो? तर बॅडमिंटन या खेळासंदर्भामध्ये थॉमस कप हे कोणत्या? बॅडमिंटन. पंडित हरिप्रसाद चौरसिया यांना नुकताच गुरुकुल सन्मान पुरस्कार मिळाला, तर कशाच्या संदर्भामध्ये? तर मित्रांनो हे बासरी वादक आहेत. लक्षात ठेवा मित्रांनो बासरी वादक आहेत. वैनगंगा नदीचा उगम कोणत्या ठिकाणी होतो? तर मध्य प्रदेशमधील सिवनी या ठिकाणी मित्रांनो वैनगंगाचा उगम होतो. नेक्स्ट पहा, अटल सेतू पूल हा कोणत्या 2 शहरांना जोडला गेला आहे? तर मुंबई आणि नवी मुंबई दरम्यान मित्रांनो अटल सेतू हा पूल आहे. 2020 क्रिकेट विश्वचषक 2024 मध्ये मालिकावीराचा पुरस्कार कोणत्या खेळाडूला मिळालेला आहे? जसप्रीत बुमराह याचं करेक्ट आन्सर आहे. सध्या महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत? तर CP राधाकृष्णन बघा याचं करेक्ट आन्सर आहे. चेंज झालेले आहेत CP राधाकृष्णन. 2024 मध्ये खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे? तर 2024 मध्ये मित्रांनो लालकृष्ण अडवाणी यांना. ऑप्शन क्रमांक 4 आपलं बरोबर आहे. 2024च्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे कोण होते? तर इमॅन्युएल मॅक्रॉन होते बघा. लक्षात ठेवा इमॅन्युएल मॅक्रॉन हे 2024च्या प्रजासत्ताक दिना सोहळ्याचे प्रमुख पाहुणे होते. 19वी आशियाई क्रीडा स्पर्धा कोणत्या ठिकाणी पार पडली? तर हांगझोऊमध्ये मित्रांनो 19वी आशियाई क्रीडा स्पर्धा पार पडलेली आहे. यावर्षी बंगालच्या खाडीमध्ये आलेल्या चक्रीवादळाचं नाव काय आहे? तर हमून. लक्षात ठेवा मित्रांनो हमून हे याचं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट बघा, लोकसभा निवडणूक प्रचाराचा खर्च मर्यादा मोठ्या राज्यात लोकसभा निवडणूक प्रचार खर्च मर्यादा मोठ्या राज्यात मतदारसंघाकरता किती आहे? तर बघा 95 लक्ष रुपये. किती बघा 95 लक्ष रुपये इतका आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामधील कोणत्या जिल्ह्यामध्ये मतदानाची टक्केवारी सर्वात जास्त आहे? याचं करेक्ट आन्सर बघा गडचिरोली. लक्षात ठेवायचे गडचिरोली. पुढचा प्रश्न बघा, जगातील सर्वात मोठा महासागर कोणता आहे? तर पॅसिफिक महासागर याचं करेक्ट आन्सर आहे. लक्षात ठेवायचे पॅसिफिक महासागर. आज हे हडप्पा व मोहनजोदडो ही ठिकाणी कुठे आहे? तर मित्रांनो पाकिस्तानमध्ये याचं करेक्ट आन्सर आहे. कुठे बघा पाकिस्तान. दक्षिणेमध्ये वीरशैव लिंगायत संप्रदायाची स्थापना टिंबटिंब यांनी केली, तर महात्मा बसवेश्वर याचं करेक्ट आन्सर आहे. लक्षात ठेवायचं महात्मा बसवेश्वर.
ग्रामीण पोलीस दलाची संरचना सूचित करणारा योग्य क्रम आपल्याला ओळखायचा आहे. तर मित्रांनो बघा, परिक्षेत्र, जिल्हा, उपविभाग, पोलीस ठाणे आणि आउटपोस्ट म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपलं करेक्ट आन्सर आहे पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो, 100 रुपयाच्या नोटेवर कोणाची स्वाक्षरी असते? तर जे काही 100 नोटेवर असते बघा, ती गव्हर्नरची स्वाक्षरी असते. हिजबुल्ला ही दहशतवादी संघटना कोणत्या देशामध्ये आहे? तर इराकमध्ये मित्रांनो हिजबुल्ला ही दहशतवाद करणारी संघटना आहे. सत्यमेव जयते हे वाक्य कोणत्या ठिकाणामधून घेण्यात आलेलं आहे? तर उपनिषद मुंडक या ठिकाणामधून सत्यमेव जयते हे घेण्यात आलेलं आहे बघा. मतदाराच्या बोटावर लावण्यात येणाऱ्या शाईमध्ये टिंबटिंबचा वापर केला जातो. तर सिल्वर नायट्रेटचा या ठिकाणी वापर केला जातो. सिल्वर नायट्रेट. भारताचे वाणिज्य मंत्री कोण आहेत? तर पियुष गोयल मित्रांनो भारताचे कोण आहेत बघा? वाणिज्य मंत्री आहेत. संयुक्त राष्ट्र संघाचं मुख्यालय कुठे आहे? तर न्यूयॉर्कमध्ये मित्रांनो संयुक्त राष्ट्र संघाचं मुख्यालय आहे. 2024 सालचा ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा कोणत्या देशामध्ये होणार आहेत? तर मित्रांनो ह्या फ्रान्समध्ये होणार आहेत. कुठं? फ्रान्स. खालीलपैकी कोणते व्याघ्र अभयारण्य महाराष्ट्रामध्ये नाही? तर बांधवगड याचं करेक्ट आन्सर आहे. लक्षात ठेवायचं बांधवगड. महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल आताच बघितले आपण CP राधाकृष्ण. अर्थशास्त्र हा ग्रंथ चाणक्याने लिहिलेला मित्रांनो. कोणी? चाणक्य. बिहार राज्याची राजधानी कोणती? पटना. T20 क्रिकेट वर्ल्ड कप 2024 हा कोणत्या देशाने जिंकला? तर आपल्या भारत देशाने जिंकलेला आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, WTO वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन बघा, WTOचा लॉंग फॉर्म काय आहे? वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन याचं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट पहा, महाराष्ट्र राज्य पोलीस दलाचं नियतकालिक कोणतं आहे? तर दक्षता. मित्रांनो दक्षता हे याचं बरोबर उत्तर आहे. KGB ही गुप्तचर संघटना कोणत्या देशाची? तर रशियाची मित्रांनो. KGB याचं करेक्ट आन्सर. भारतामध्ये BCCIचे मुख्यालय टिंबटिंब या ठिकाणी आहे. तर वानखेडे स्टेडियम या ठिकाणी मित्रांनो याचं करेक्ट आन्सर आहे. युरो चषक फुटबॉल स्पर्धा 2024चा अंतिम सामना कोणत्या शहरामध्ये खेळला गेला? तर बर्लिन या शहरामध्ये खेळण्यात आला होता. पुणे शहरामध्ये राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी आहे, सैनिकी अभियांत्रिकी कॉलेज आहे, सैनिकी वैद्यकीय महाविद्यालय म्हणजे वरीलपैकी सर्व पुणे शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. कियर स्टामर हे टिंबटिंब आहेत. तर ब्रिटनचे पंतप्रधान मित्रांनो हे आहेत. भारतामध्ये सर्वात मोठा दिवस कोणता असतो? 21 जून मित्रांनो भारतामध्ये सर्वात मोठा असतो. कोणता? 21 जून. महाराष्ट्र शासनाने नव्याने वारकऱ्यांसाठी स्थापन केलेल्या स्वतंत्र वारकरी महामंडळाचे मुख्यालय पंढरपूर येथे असणारे बघा. कुठं? पंढरपूर या ठिकाणी. पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारतातर्फे भालाफेक स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत. नीरज चोप्राचा फिक्स आहे, अनुराणी पणे, किशोर जाना म्हणजे वरीलपैकी सर्व याचं करेक्ट आन्सर आहे. भारतामध्ये नव्याने लागू करण्यात आलेल्या भारतीय न्याय संहिता हा कायदा टिंबटिंब या कायद्याऐवजी अस्तित्वामध्ये आलेला आहे. तर भारतीय दंड संहिता मित्रांनो या कायद्याऐवजी अस्तित्वामध्ये आलेला आहे. भारतीय शेअर बाजारावर नियंत्रण ठेवणाऱ्या सेबी या संस्थेचा लॉंग फॉर्म काय आहे? तर याचं बघा सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया याचं करेक्ट आन्सर आहे बघा. ऑप्शन क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघा, केंद्र शासनाच्या IREDA ही संस्था कोणत्या ठिकाणी कार्यरत आहे? तर मित्रांनो ही पायाभूत सुविधा क्षेत्रामधील सर्वसाधारण विमाचं नियमन संस्था आहे पहा. राष्ट्रीय मतदार दिवस हा 25 जानेवारीला असतो. तर संविधान दिवस कधी असतो? तर 26 नोव्हेंबरला मित्रांनो या ठिकाणी आपलं करेक्ट आन्सर आहे. कधी? 26 नोव्हेंबरला. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे, सन 2024 या शिवराज्याभिषेक सोहळ्याला किती वर्ष पूर्ण झाल्याबद्दल राज्याभिषेक दिन साजरा होत आहे? तर 350 मित्रांनो याचं करेक्ट आन्सर आहे. किती? 350. पुढचा प्रश्न बघा, टिंबटिंब ही जगामधील पहिली मिस AI आहे. तर केन्झा लायली याचं करेक्ट आन्सर आहे बघा. ओम बिर्ला यांचं. पुढचा प्रश्न बघा, युरो चषक 2024 ही फुटबॉल स्पर्धा कोणी जिंकली? तर स्पेनने मित्रांनो ही जिंकलेली. कोणी? स्पेन देशाने. मायक्रोसॉफ्ट या कंपनीचे CEO कोण आहेत? तर सत्या नडेला याचं करेक्ट आन्सर आहे. कोण आहेत बघा? सत्या नडेला. आगामी ऑलिम्पिक स्पर्धा कधी व कोणत्या शहरात घेण्यात येणार आहेत? तर पॅरिसमध्ये 2024च्या. लक्षात ठेवा पॅरिसमध्ये 2024च्या या ऑलिम्पिक स्पर्धा घेण्यात येणार आहेत. चंद्रयान 3 हे कोणत्या केंद्रामधून प्रक्षेपित करण्यात येणार आहे? तर सतीश धवन अंतरिक्ष केंद्रामधून मित्रांनो हे प्रक्षेपित करण्यात येणार आहे. सुनीता विल्यम्स हे नाव प्रामुख्याने कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर अंतराळवीर याचं करेक्ट आन्सर आहे बघा. लक्षात ठेवायचं अंतराळवीर. संतोष चषक कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर फुटबॉलमध्ये याचं करेक्ट आन्सर आहे बघा.
2023च्या G20 लक्षात ठेवा G20 बैठकीचं घोषवाक्य काय आहे? तर वसुदेव कुटुंब याचं करेक्ट आन्सर बघा, वसुदेव कुटुंब. कोणत्या राज्याने 2023मध्ये पुरुष हॉकी वर्ल्ड कप आयोजित केला होता? तर ओरिसा या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे बघा. भारतामधील GST टॅक्स हा कोणत्या वर्षी लागू झाला? तर 2017मध्ये मित्रांनो GST टॅक्स हा लागू झालेला आहे. राजस्थान राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर भजनलाल शर्मा मित्रांनो याचं करेक्ट आन्सर आहे. कोण आहेत? भजनलाल शर्मा. रिझर्व्ह बँकेचे सध्याचे गव्हर्नर कोण आहेत मित्रांनो? तर शक्तिकांत दास याचं करेक्ट आन्सर आहे. कोण आहेत? शक्तिकांत दास. विम्बल्डन टेनिस स्पर्धा याचा एकेरीचा 2024चा विजेता कोण आहे? तर कार्लोस अल्कराज याचं करेक्ट आन्सर आहे बघा. पॅरिस ऑलिम्पिक 2024मध्ये ध्वजवाहक म्हणून कोणाची निवड झालेली? तर बघा PV सिंधू आणि शरद कमल याचं करेक्ट आन्सर आहे. PV सिंधू आणि शरद कमल. इंग्लंडचे सध्याचे पंतप्रधान आहेत कीर स्टारमर. नेक्स्ट आहे बघा, सध्या भारताचे केंद्रीय गृह सचिव कोण आहेत? तर अजय कुमार भल्ला मित्रांनो याचं करेक्ट आन्सर आहे. केंद्रीय गृह सचिव कोण आहेत? अजय कुमार भल्ला. भारतामध्ये 3 नवीन सुधारित फौजदारी कायदे कोणत्या तारखेपासून लागू झाले आहेत? तर 1 जुलै 2024 पासून. लक्षात ठेवायचं 1 जुलै 2024 पासून हे लागू झालेले आहेत. खालीलपैकी कोणाला भारतरत्न पुरस्कार मिळालेला नाही? तर सचिन तेंडुलकरला भेटलेला आहे, पांडुरंग काणेला भेटलेला आहे, लता मंगेशकरला सुद्धा आहे, परंतु राम नाईकला या ठिकाणी मिळालेलं नाही. महाराष्ट्र राज्याच्या गोसेवा आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण आहेत? तर शेखर मुदंडा हे आहेत. कोण? शेखर मुदंडा. महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवपदी कोणाची नेमणूक झाली आहे? तर श्रीमती सुजाता सौनिक याचं करेक्ट आन्सर बघा. कोणाची? सुजाता सौनिक. राष्ट्रीय युवा महोत्सव 2024 हा कोणत्या ठिकाणी पार पडला? तर नाशिकमध्ये मित्रांनो हा पार पडलेला आहे. NIAचे नवीन नियुक्त महासंचालक कोण आहेत? तर सदानंद दाते याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो. कोण आहेत? सदानंद दाते. खालीलपैकी कोणता देश हा G7 संघटनेचा सदस्य नाही? तर रशिया याचं बरोबर उत्तर मित्रांनो. डार्क स्काय पार्क म्हणून कोणत्या व्याघ्र प्रकल्पाची घोषणा केली आहे? तर सह्याद्री व्याघ्र प्रकल्प याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प. केंद्र सरकारने 16व्या वित्त आयोगाचे प्रमुख म्हणून कोणाची निवड केली आहे? तर अरविंद पनगारिया. लक्षात ठेवायचे अरविंद पनगारिया याचं करेक्ट आन्सर आहे. जगामधील पहिलं वैदिक घड्याळ मध्य प्रदेशमधील उज्जैन या ठिकाणी बघा स्थापन करण्यात आले बघा. पुढचा प्रश्न मित्रांनो, स्वातंत्र्यानंतर भारतामध्ये लोकसभेचे उपाध्यक्ष कोण होते? तर MA अय्यंगार याचं करेक्ट आन्सर आहे. पुढचा प्रश्न बघा, भारताची तशी संसद आहे तसं जपानचं काय असतं मित्रांनो? डाएट असतं. लक्षात ठेवायचे डाएट. महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूरमध्ये मित्रांनो याचं करेक्ट आन्सर आहे. भालचंद्र नेमाडे बघा, भालचंद्र नेमाडे कोणत्या साहित्याला 50वा ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे? तर हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ याचं करेक्ट आन्सर आहे. हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ याचं करेक्ट आन्सर आहे बघा. विम्बल्डन टेनिस स्पर्धा एकेरी 2024चा विजेता कोण आहे? तर कार्लोस अल्कराज याचं करेक्ट आन्सर आहे. कार्लोस अल्कराज. पॅरिस ऑलिम्पिक 2024मध्ये ध्वजवाहक म्हणून खालीलपैकी कोणाची निवड झाली आहे? तर आताच पाहिलं आपण PV सिंधू आणि अचता शरद कमल. इंग्लंडचे सध्याचे कियर स्टारमर हे कोण आहेत बघा? पंतप्रधान आहेत. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणता देश हा G7चा सदस्य नाही आहे? तर बघा याचं करेक्ट आन्सर आहे रशिया याचं करेक्ट आन्सर आहे पहा. डार्क स्काय पार्क म्हणून कोणत्या व्याघ्र प्रकल्पाची घोषणा आहे? तर पेज व्याघ्र प्रकल्प याचं करेक्ट आन्सर आहे बघा. केंद्र सरकारने 16व्या वित्त आयोगाचे प्रमुख म्हणून कोणाची निवड केली आहे? तर अरविंद पनगारिया याचं करेक्ट आन्सर आहे. जगामधील पहिलं वैदिक घड्याळ उज्जैनमध्ये स्थापन करण्यात आलेलं आहे. कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे संविधानामध्ये पक्षांतरवर निर्बंध घालणारे 10वे परिशिष्ट समाविष्ट करण्यात आलं? तर याचं करेक्ट आन्सर बघा 36वी घटना दुरुस्ती. लक्षात ठेवायचं आहे. महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ कुठे स्थित आहे? तर मित्रांनो याचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की टाईप करा. व्हिडिओ कसा आवडला त्याचं आणि याचं सुद्धा खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बलाचं प्रशिक्षण केंद्र आणि याचा सुद्धा टाईप करा. धानाच्या पाण्याची क्षमता कोणत्या एककामध्ये मोजतात? आणि याचं सुद्धा टाईप करा. 3 जानेवारी हा दिनविशेष कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? आणि भारतामधील पहिल्या वित्त आयोगाच्या अध्यक्ष कोण होत्या? हे सर्वांचं प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. या व्हिडिओच्या PDF साठी टेलिग्राम जॉईन करा, इंस्टाग्रामला फॉलो करा. थँक्यू.